संतांचे उपकार निरंतर जागविते काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणी हितोपदेश करोनी सायास शिकविते काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो पायी जीव थोडा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा सद्गुरु भास्कर सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायांचा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासू अवधारी जोजे आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेषात्यादरू विवेकावरी
नागेंद्रहाराय त्रैलोचनाय अश्वंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व संत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे चार वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते चार पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या तुम्हा जडजीवांचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य रागरसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संतांचे उपकार या जगावर किती सांगणारा अभंग आहे। या अभंगामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय संत महिमा संतांचा उपकार त्या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे। या जगामध्ये अनेकही उपकार करणारे वस्तू व्यक्ती पदार्थ येतात, परंतु जे साधूचे उपकार या जगामध्ये आहेत संतांचे उपकार आहेत ते अगणित आहेत, ते सांगण्याच्या पलीकडे आहेत। जेव्हा जिथं मन बुद्धी वाचा जिथं पुरत नसते तेव्हा तिथं हा शब्द येत असतो, काय सांगू आता संतांचे उपकार। अनिश्चित कारक असा असणारा हा शब्द आहे। तर संतांचे उपकार सांगण्याकरता पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताचे लेखन केली, साक्षात ब्रह्मदेव जरी हे उपकार लेण्याकरता बसला तरी देखील हे उपकार पुरे होणार नाही, असे अगणित उपकार आहेत। या उपकाराची सीमा नाही, गणित नाही। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय यांनी हे उपकार सांगत असताना सांगितले, काय सांगू आता संतांचे उपकार। काय उपकार करतात तो संत मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। त्यांच्या या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही। त्यांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरी देखील तो जीव कमी आहे असं म्हटलेलं आहे। संतांचे उपकार काय आहेत ना, सहज बोलण्यानंतर त्यांच्या सहज बोलण्यातून जो उपदेश होतो, सहज बोलणे ही तो उपदेश। सहज बोलण्यातून जर उपदेश झाला नाही तर संत काय करतात, करोनी सायास शिकविती। शेवटच्या कर्मामध्ये सांगितलेलं आहे, तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती। गायीचा दृष्टांत दिला, त्या गायीच्या मनामध्ये जसं वासरू निमित्तीच्या मनामध्ये असतं तसं संतांच्या ध्यानामध्ये संपूर्ण तुम्ही आम्ही सामान्य जीव त्या ठिकाणी त्यांच्या ध्यानामध्ये असतात। गाय जशी वासरावर प्रेम करते तसं संत या जगावर प्रेम करतात। तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येती सांभाळित। हा अभंगाचा सरळ अर्थ त्या ठिकाणी झालेला आहे। संत जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात, हे तीन विशेषण या अभंगातले महत्वाचे आहेत। विठ्ठला विठ्ठला आपला हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। तर आज या सप्ताहातील जे काही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे। आपल्या गावचे थोर कीर्तनकार सर्वगुण संपन्न असे आमचे आदरणीय वंदनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू विष्णू महाराज मस्के महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग लाभलेला आहे। ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, म्हणून त्यांनी आज्ञा केली, सेवके सांगितले करावे काम, देते भूतपणा कामा नाही। या नियमाला अनुसरून त्या ठिकाणी आज आपले इथे सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी लाभलेला आहे। तर या सेवेसाठी उपस्थित आमचे हरिभक्त परायण
सुंदर प्रकारचे गायक कीर्तनकार आमचे दिलीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे टाळकरी हरिभक्त परायण सगळे गावकरी मंडळी. मृदंगावरती काय नाव? गोपाल महाराज. गोपाल महाराज, सुंदर हात आहे महाराजांचा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. चोपदार महाराज आहेत, विनेकरी महाराज आणि आपल्या महाराजांच्या संस्थेतील अगदी दोबाले महाराजांच्या संस्थेतील सगळे बालगोपाळ मंडळी आहेत, दिदी आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज दोबालेंच्या त्या ठिकाणी संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आणि सर्व अशा पद्धतीने असणार गणेश पुराण चालू आहे. रामराव महाराज शिंदे हे आहेत. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. उद्धव महाराज मस्के, दत्तात्रय महाराज कोळेकर संगीत रामायण असा हा सुंदरसा असणारा आपला सालबाद प्रमाणे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि मग माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, अगदी तुम्ही बहुश्रुत आहात, ज्ञात आहात. साऊंड सिस्टम अत्यंत त्या ठिकाणी सुंदर आहे. सुंदर वातावरणामध्ये अगदी आपल्याला वेळेच्या आतमध्ये सेवा करायची आहे. सेवेकरता त्या ठिकाणी अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबा यांचा. महाराज या ठिकाणी उपकाराचं त्या ठिकाणी असणार वर्णन करतात संतांच्या. जगामध्ये दोन प्रकारचा वर्ग पडतो, एक कृतज्ञ आहे आणि एक कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा, आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारा, त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं. सजनांनो, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, कृतज्ञ उपकारो केला, चोरा व्यवहारो दिदला, निसगु स्तविला सभे जायसा. एखाद्या निसुक माणसाचं किती स्तवन केलं तरी त्याचा उपयोग नाही, किंवा चोराच्या हाती व्यवहार दिला तरी उपयोग नाही. जसं कृतज्ञ माणसावर किती उपकार केला तर ती उपकाराची फेड तो अपकाराने करतो, त्याचं नाव कृतज्ञ असतं. आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे की त्या ठिकाणी एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक काठणी चालता चालता विंचू पडला. त्या पाण्यामध्ये असणाऱ्या त्या बेंडकीला दया आली विंचवाची. विंचू बुडू लागला, त्याच्या नाकाटोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी जाऊ लागलं, तो बुडू लागलेला आहे. त्या बेंडकीला दया आली. बेंडकीने सांगितलं, विंचवा, तू काही पाण्यातला प्राणी नाही, तुझा जीव वाचायचा असेल तर त्या ठिकाणी तू काय कर, माझ्या पाठीवर बस, मी तुला या तळ्याच्या बाहेर नेऊन सोडते. तो विंचू त्या ठिकाणी त्या बेंडकीच्या पाठीवर जाऊन बसला. बेंडकी पोहत 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 त्या ठिकाणी तळ्याच्या काठावरती आली आणि त्या विंचवाला सांगितलं, उतर आता खाली, कारण आता पाणी संपलेलं आहे. पण विंचवाला असं वाटलं की जाता जाता हिला माझा स्वभाव दाखवला पाहिजे, मी कोण आहे हिला दाखवलं पाहिजे. महाराज, असे काही विंचवाच्या जातीचे माणसं असतात. आणि जाता जाता विंचवाने तिला गुदगुल्या केल्या का? जाता जाता त्याचा स्वभाव आहे ठणका देणं. महाराज, विंचवाने अशा पद्धतीची नांगी मारली, ठणका दिला, त्या बेंडकीची लहाला दाही दाही त्या ठिकाणी झाली. ती बेंडकी म्हणू लागली, कृतज्ञ, मरू लागलास, पण तुला त्या ठिकाणी मरणाच्या दारातून वाचवलं तर त्याची फेड तू अशी केली होय, याचं नाव कृतज्ञ प्राणी आहे. विठ्ठल उपकाराची फेड अपकाराने करणारा वर्ग जगामध्ये. उंदीर त्यांच्याकडे पळत येतो, साधू महाराज मुझे बचाओ, मुझे बचाओ, वाचवा मला, वाचवा मला. साधू महाराज म्हणतात, काय झालं उंदीर मामा? तो उंदीर सांगतो, माझ्या पाठीमाग मांजर लागलेली आहे. साधू महाराजांना दया येते. महाराज कमंडलूतलं पाणी घेतात आणि त्या उंदरावर टाकून सांगितलं, मर्जर आढळ, आता तूच मांजर हो, म्हणजे मांजर तुला खाणार नाही, तुला मांजरीची भीती नाही. उंदीर मांजर झाला. काही दिवसांनी त्या ठिकाणी असणार ती मांजर पुन्हा पळत आली. महाराज बचाओ बचाओ, क्या हुआ? त्या ठिकाणी त्या मांजराने सांगितलं, माझ्या पाठीमागे कुत्रा लागलेला आहे.
महाराजांनी पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या मांजराच्या अंगावर टाणितलं, सांगितलं स्वान हो, आता तू कुत्र होऊन जा म्हटले. भीती नाही. काही दिवसांनी तोच कुत्रा परत महाराजांच्या त्या ठिकाणी असणारा महाराजाकडे आला. बचाव बचाव महाराज, मुझे बचाव. क्या हो? आता काय झालं? माझ्या पाठीमागं वाघ लागलेला आहे. महाराजांनी ते कमंडलूतलं पुन्हा पाणी घेतलं, त्या कुत्र्याच्या अंगावर टाकलं, सांगितलं व्याघ्र भव, तू स्वतःच वाघ हो, म्हणजे तुला वाघापासून भीती नाही. आणि मग तो असणारा त्या ठिकाणी वाघ झालेला आहे. उंदराचा आता काय झाला? वाघ झाला. वाघ झाल्यानंतर जंगलामध्ये फिरायला लागला इकडं तिकडं. तो विचार करू लागला, या जंगलाचा राजा मीच आहे. माझ्यापेक्षा या जंगलामध्ये कोणताच प्राणी श्रेष्ठ नाही, मीच मोठा आहे. गुरगुर करू लागलेला आहे. अहंकार झाला, अभिमान झाला. इकडे तिकडे फिरायला लागला. पण जाता जाता पाहता पाहता परत त्या साधू महाराजाजवळ एक दिवस फिरत फिरत आला. साधू महाराजावर नजर गेली. अरे म्हणला, या साधूने मला उंदराचं वाघ केलेलं आहे, हा माझ्यापेक्षा बलवान आहे. तर याला एकदा खाऊन टाकलं का मग या जंगलामध्ये मीच बलवान. आणि म्हणून त्या ठिकाणी साधूकडे खाण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी गुर 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 करीत तो वाघ आलेला आहे. पंजा उगारलाय, डोळे लाल भडक झालेत, जबडा वाचला, साधू महाराजाकडे धावत येतोय. महाराजांनी ओळखलं, अरे हा वाघ तर त्या ठिकाणी धावत येतोय, जबडा वाचलेला आहे, त्याने खाण्याच्या दृष्टीने येतोय. महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांच्या अंगावरती झेप घालणार, उडी घालणार. तेवढ्या वेळामध्ये सज्जनांनो, ज्याला उंदराचा वाघ करता येतो, ज्या महाराजांना, ज्या साधूला, त्याला वाघाचा उंदीर करता येणार नाही का? नाही, तेच मी तुम्हाला विचारतो. तर ज्याने त्याला असणारा उंदराचं वाघ केलेलं आहे, त्या साधू महाराजाला खायला येणार. तेवढ्यात महाराजांनी कमंडलूतलं पाणी घेतलं, वाघाच्या अंगावर टाकलं, सांगितलं मूषक भव, जाय, तुला तीच जागा पाहिजे. परत उंदीर झाला आणि बिळामध्ये गेला. सज्जनांनो, दृष्टांत संपला, याला कृतज्ञ जात म्हणतात. अर्जुन म्हणे, मी तरी काय, मी भस्मासुर. अर्जुन म्हणे, अर्जुन आणि कृतज्ञाचं त्या ठिकाणी उदाहरण देत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुन देवाला म्हणू लागला, मी काय भस्मासुर आहे का? ज्या भस्मासुरावर त्या ठिकाणी महादेवाने कृपा केली होती, तुला त्या ठिकाणी मेलेल्या माणसाची राख लवकर मिळत नाही, तर एखाद्या आणीबाणी प्रसंगी एखाद्या माणसाच्या डोक्यावर तो हात ठेवला की तो माणूस जळून भस्म होईल, तिथली राख घेऊन येत जा. तो भस्मासूर जायचा. नंतर तो उन्मत्त झाला, कोणाच्याही डोक्यावर हात ठेवू लागला. नारद मुनी एकदा त्या रस्त्याने चालले, नारद मुनीच्या डोक्यावर हात ठेवायला आला. नारद मुनी म्हणले, काय करतो? हात ठेवतो म्हणले डोक्यावर, तुम्हाला भस्म करतो. नारद मुनीच होते महाराज. तिथं गेल्यानंतर ज्यांचं काम रद्द होत नाही त्यांचं नाव नारद आहे. नारद म्हणले, अरे माझ्या सारख्या एखाद्या लंगोटी लावणाऱ्या साधूच्या डोक्यावर हात ठेवून काय होणार आहे? तुला काय मिळणार आहे ह्या चिपळ्यान विना? मग अरे, ज्याने तुला वर दिलाय त्याच्या डोक्यावर जर हात ठेवला तर कैलासासारखं राज्य मिळन, पार्वती सारखी पत्नी मिळन. महाराज, भस्मासुराला हे लवकर पटत आहे. भस्मासुराच्या लक्षात आलं. आणि भस्मासूर ज्याने वर दिला होता त्याच्याकडेच कैलासामध्ये महादेव बसलेले होते. भस्मासूर प्रत्येक वेळेस अशी मूठ करून यायचा, खाली मान घालून यायचा, सेवक होता. पण ह्या वेळेस मात्र गर्वात आला, छाती काढून ताट मानाने त्या ठिकाणी चाललेला आहे. महादेवाकडे पाहतो, असा हात केलेला त्याने. आता असा हात नव्हता, असा हात होता. महादेव म्हणले, राख आणली का नाही? असा हात का केला? सांगितलं, तुमच्या डोक्यावरच हात ठेवायला आलेलो आहे म्हणले मी. महादेव म्हणले, आता जाळीत हे आपल्याला. वर दिला होता यांनी, पण आता एकदा दिलेला वर मागं घेता येत नव्हता. महादेव जे उठले आणि पळायला लागले महाराज पुढे, तर हा पाठीमागं पळायला लागला. महादेव म्हटले, पण का जाळीतो? म्हणले, कैलासासारखं राज्य पाहिजे आणि पार्वती सारखी सुंदर पत्नी मला पाहिजे. महादेवा, तुम्हाला काय करायचं? महादेव पळायला लागले. भोळ देवत आहे. सगळ्या देवतांना चिंता निर्माण झाली. सगळे देवत विष्णू परमात्म्याकडे गेले. तुम्ही बघा, विष्णू परमात्मा म्हणले, हे आपलं एवढे भोळे शंकर येतात की कोणाला काही वर देऊन टाकतात आणि मग पुन्हा गोत्यामध्ये येतात आणि परत पुन्हा हे सगळं मला सोडावं लागतंय. चतुर तो शिरोमणी असणारा विष्णू परमात्मा त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले, हा भस्मासूर तसा ऐकणार नाही, कारण हा उन्मत्त आहे, कामांध आहे. त्याच्याकरता सुंदर प्रकारच्या त्या स्त्रीचं, मोहिनीचं रूप धारण केलं विष्णू परमात्म्याने. आणि ज्या दिशेने महादेव पळत होते, भस्मासूर पाठीमागे पळत होता, त्याच दिशेमध्ये ही मोहिनी त्या ठिकाणी गेल्यानंतर भस्मासुराने ह्या मोहिनीला पाहिल्या, मोहित झाला. डोक्यावर हात ठेवायचा विसरून गेला
आणि म्हणू लागला, कोण आहेत तुम्ही? म्हणले कुमारी आहे. कुठे चाललात? म्हणले तुमच्यासारखाच वर पाहिला. आणि म्हणले मी आणखीन वरच आहे. म्हणले मी पण चिरंजीव आहे, तुमच्यासारखीच वधू पाहिजे मला. म्हणले वा, जमतंय. म्हणले मग लगेच होऊ द्या, शुभ मंगल. म्हणले पण थांबा. ती मोहिनी म्हणू लागली थांबा, पण त्या ठिकाणी म्हणले आमच्या कुळामध्ये नेम आहे. म्हणले काय? हार घालायच्या अगोदर, लग्न लागायच्या अगोदर जशी वधू त्या ठिकाणी करीन तसं वराने करायचंय. माझी एक आट आहे, मी जसं करीन, मी जशा पद्धतीनं वागन तशा पद्धतीनं. म्हणजे काय हरकत नाही. डोंगरावरून उडी टाकायची का? लगेच टाकतो म्हणे. करायचं काय? म्हणजे डोंगरावरून उडी गिडी टाकायची नाही, पण आमच्यामध्ये नाचण्याची पद्धत आहे. मी जसं नाचन तसं नाचायचं, मी जसे हावभाव करीन तसे हावभाव करायचे. मी जिथं कमरावर हात ठेवलाय तुम्ही ठेवायचा. म्हणले त्याच्यात काय अवघड एवढं? मोहिनी नाचायला लागली, ह्यो बी नाचायला लागला भस्मासूर. मोहिनीनं कमरावर नाचता नाचता कमरावर हात ठेवला, यांनी पण कमरावर हात ठेवला. मोहिनीनं तो हात काढला, गालावर ठेवला, यांनी पण ठेवला. मोहिनीनं तो हात त्या ठिकाणी असा वरती नेला, नाचता नाचता यांनी वरती नेला. मोहिनीनं आपल्या डोक्यावर ठेवला, यांनी पण त्याच्या डोक्यावर ठेवला. अहो जळाला ना, बघता काय माझ्याकडे? पेटला तो. त्या ठिकाणी पायापासून तर डोक्यापर्यंत पेटला. त्याची राख झाली. दृष्टांत संपला. सज्जनांनो, याला भस्मासुराची अवलाद, ही कृतज्ञ वर्ग आहे. आणि दुसरा जो वर्ग आहे ना, तो कृतज्ञ वर्ग आहे. केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी एक वर्ग असा आहे की अपकार्यावर अपकार करणारा एक वर्ग आहे. एक वर्ग उपकार्यावर उपकार करणारा एक वर्ग आहे. एक अपकार्यावरही उपकार करणारा एक वर्ग आहे. उपकार्यावर अपकार करणारा एक वर्ग आहे. अपकार्यावर अपकार करणारा एक वर्ग. सहस्त्र अर्जुनाने त्या जमदग्नीचा वध केल्यानंतर परशुरामाने देखील सहस्त्र अर्जुन तर मारलाच मारला, पण 21 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली. अपकाराची फेड अपकाराने. एखाद्याने एखाद्याचं 10,000 नुकसान केलं तर तो त्याचं 20,000 करतो. अपकाराची फेड अपकाराने. दुसरा एक वर्ग आहे, तो उपकाराची फेड उपकाराने करतो. महाराज, पांडवांच्या यज्ञामध्ये शुकाचार्याने एक फक्त त्या यज्ञामध्ये एक भाताचं शीत खाल्लं होतं, परंतु त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता पांडवांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी नातूला म्हणजे परीक्षिती राजाला भागवत सांगितलं आणि त्याला मुक्त केलं. याला म्हणतात उपकाराची फेड उपकाराने करणे. एक वर्ग असा आहे महाराज, अपकार जरी केले तर त्याच्यावर उपकारच करतो, ते संतांचा वर्ग आहे. विठ्ठल आणि म्हणून संत या भूतलावरती जगावरती उपकार करण्याकरताच त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले असतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. राहतात कुठं ते? आम्ही वैकुंठ वासी
अशी आलो याचे कारण अशी, कारण ते आलेले असतात. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हा जीवाला यावं लागतं. आणि संत हे येत असतात, संत स्वतंत्र असतात. तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध आहे, आपल्याला यावंच लागतं महाराज. जसं रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दरिद्री आवडत नाही, दुःखी माणसाला दुःख आवडत नाही, पण भोगावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात, रोग काय रोगी या, आवडे दरिद्री दरिद्री या, परी भोगवी जे बळीया अदृष्ट जीवने. आपलं जीवन अदृष्ट अधीने, प्रारब्ध अधीने आपलं. कारण जसं प्रारब्ध असन तसं भोगावं लागतं. रोगी माणसाला रोग आवडत नाही, गरिबी आवडत नाही कुणाला, अपमान कुणाला आवडत नाही, पराजय कुणाला आवडत नाही. पण सगळ्या गोष्टीतून जावं लागतं ना, याला प्रारब्ध आहे. जीवाच्या पाठीमागं अनिच्छा प्रारब्ध आहे. विठ्ठल अन्न मान धन त्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध आहे. त्याच्या जीवनामध्ये मान, त्याच्या जीवनामध्ये धन, त्याच्या जीवनामध्ये अन्न, हे सगळं प्रारब्धानी होत असतं. एखाद्याचं प्रारब्ध अनुकूल असेल तर काही न केल्या त्याला धन मिळतं. एखाद्याचं प्रारब्ध प्रतिकूल असेल तर काहीही केलं तरी त्याचं धन जात असतं. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या येतात. होय अदृष्ट उदासू पालके श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाशी सीताक्षू होय जैसा. जसं पुनवेचा चंद्र आहे, परंतु आमुष्याकडे जात असताना कलेकलेनं लहान होतो आणि आमुष्याला नाहीसा होऊन जातो. कदाचित आपलं अदृष्ट जर उदास झालं आपल्यावरती तर श्रीमंती जरी असली तरी ती नष्ट होऊन जात असते महाराज. त्याचं कारण आहे तो प्रारब्धाचा भाग. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. एकनाथ महाराज म्हणतात, प्रारब्ध जे तयार होतं ना आपल्या कर्माने तयार होतं. कारण केलेलं कर्मच प्रारब्धाचं फळ देण्याकरता पुढे आलेलं असतं. म्हणून जीवाला तर प्रारब्ध आहेच, पण जगातल्या सगळ्या गोष्टीला प्रारब्ध आहे. हे माझ्या गळ्यामध्ये जे फुले आहेत ना, ह्या फुलालाही प्रारब्ध आहे महाराज. याच्या झाडाचे फुलं असतात, पण काही फुलांचे हार त्या ठिकाणी, काही फुलं देवाच्या गळ्यामध्ये हार रूपाने, काही फुलं महाराजांच्या गळ्यामध्ये, आणि काही फुलं प्रेतावर जात असतात. एकच झाडाचे फुलं आहेत महाराज. निर्जीवाला प्रारब्ध आहे, दगडालाही प्रारब्ध आहे. ऐसे भिन्न भिन्न साथे गेले प्रारब्धाने वाटे, गेले प्रारब्धाने वाटे, गेले
मागचे प्रारब्धाने केलेले असतात. कुंभाराच्या आव्यामध्ये एकाच कुंभाराच्या आव्यातून गाडगे निघतात. एकाच कुंभारातून मधून निघलेले जे गाडगे आहेत, एखाद्या गाडग्याचं प्रारब्ध श्रेष्ठ आहे, काहीचं मध्यम असतं आणि काहीचं कनिष्ठ असतं. श्रेष्ठ प्रारब्धवालं जे काही गाडगा आहे ना, ते त्या ठिकाणी दही ठेवण्याकरता, दूध ठेवण्याकरता शिंकेवर असतं. चोपडं फकान झालेलं असतं. त्या बाईला जर विचारलं, बाई जुनं गाडगं दिसतंय हे, ती म्हणती महाराज ती माझ्या आजच सासूच्या हातचं येते, त्याच्यात नेहमी दही दूध तूप लोणी असते म्हणून ते चोपडं झालेलं आहे. महाराज ती आजच सासू म्हणत असते की माझ्या आजच सासूच्या हातचे, म्हणजे किती दिवसाचं येते, त्याला किती जपून ठेवलं त्याचं उत्तम प्रारब्ध आहे. मध्यम प्रारब्धाचं जे गाडगा असतं ना महाराज, ते असं धरून जातं, शिकारी धरून. 4 जण खांदे करीन ते गाडगं तिथं विस्तू टाकून गेलेलं असतं, ते प्रेताच्या बरोबर. आणि कनिष्ठ प्रारब्धाचं गाडगं जे असतं ना, ते म्हाताऱ्याला उठता येत नाही, बसता येत नाही, थकल्या त्या ठिकाणी असणाऱ्या बाजावरती पडलेलं आहे, उबाळ येते, आणि म्हणून थुंका टाकण्याकरता असतं. ते ठुमकी करता, त्या घाण टाकण्याकरता असतं. एकाच कुंभाराच्या आव्यातून निघलेले हे असणारे तीनही गाडगे आहेत. एकाचं प्रारब्ध श्रेष्ठ आहे, एकाचं प्रारब्ध मध्यम आहे, एकाचं प्रारब्ध कनिष्ठ आहे. तसं प्रत्येक जीवाला प्रारब्ध आहे महाराज. प्रत्येकाला असं वाटत नाही आपली गरिबी असावी, पण ती नशिबाने येत असते. एक मनुष्य त्या ठिकाणी शेती करायचा, पण प्रारब्ध नशीब साथ देत नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतातल्या त्या ठिकाणी ज्वारीला मोठ्या मोठ्याने कंस लागायचे, आणि याच्या ज्वारीला उगा आपलं छोटे छोटे, म्हणजे भल्याच्या मानासारखे. नंतर ते एक दिवस असा रस्त्याने जाता जाता कोळी लोक नदीमध्ये मासे पकडीत होते. बरेच त्या डालामध्ये होते. त्यांनी विचारलं काय भाव आहे या माशाला? म्हणले काय आता मला काय माहित नाही, पण अंदाज पण ते म्हणले 400-500 किती होते दिवसाचे. सांगितलं होते 20-25 किलो. त्याने हिशोब लावला, वा 1000-2000 रुपये जर यांना रोज येतो म्हटल्यानंतर काय शेतीमध्ये पडलं, कसे पकडायचे? काय नाही म्हणे, जाळं घेऊन ये आमच्यासारखं नदीत टाक, आणि त्याला काय सोपं आहे. गेला दुसऱ्या दिवशी जाळं आणलं आणि भरा 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 त्या गुडघावर त्या ठिकाणी असणारा पाण्यामध्ये गेला आणि जाळं टाकलं महाराज. असा पाण्यामध्ये भडाभडा गेल्यानंतर मासे राहतात होय, ते काय मशी आहेत का ते महाराज? येऊ पाण्यामध्ये शिरणं, मासे पळून जाणं संगच. त्याच्या जाळ्यामध्ये अगदी छोटे छोटे पिल्ले, लहान लहान मासे सापडायचे. धंदा केला त्यांनी 9-10 दिवस. म्हणला हे काय परवडत नाही, उगा आपलं चिंगडे चांगले येतात, म्हणला याच्यात काही उडत नाही. त्याच रस्त्याने काही साधू चालले होते कुंभाला. साधू महाराज चांगले आगडबम बंगडबम दिसतात, तुम्ही कसं आहे तुमचं, बरं आहे का? म्हणले बरं आहे. जेवून दक्षिणा येते आम्हाला 1000-2000. म्हणा ना तुम्हाला काय द्यायची का घ्यायची, काय हरकत आहे? म्हणले हे बरं आहे, मग साधू व्हायला चांगलंय. म्हणले काही बिन भांडवली धंदा आहे आपला. त्या ठिकाणी गेला महाराज, त्या ठिकाणी साधू मध्ये झाला. साधू गेल्यानंतर ज्या गावात मुक्काम पडला, जिथं जेवले सगळे दरवर्षी ते घर ते साधू महाराजांना जेव घालायचं, जिथं जेवले मंदिरात येऊन झोपले, नेमकं त्याच घरी चोरी झाली. पोलिसाची गाडी दुसऱ्या दिवशी तपास करण्याकरता. म्हणजे कोणावर संशय वगैरे काही? म्हणले काय नाही, रात्री साधू आले होते, दरवर्षी येत होते, ते जेवले म्हणले, दुसरं काय मंदिरात झोपले, ते निघून गेले म्हणले आज. पण त्याच्यात एक नवीन साधू होता म्हणले, त्याच्यावरच संशय आमचा. आता पोलिसांना काय महाराज, हे चक्र सुरू झालं पोलिसांचं तपास चक्र. लाल दिव्याची व्हाय 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 करीत गाडी, साधू ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने ती व्हाय व्हाय करीत गाडी गेली, पुढून लावली. साधू म्हणले काय बाबा हे? म्हणले तुम्हाला बाकीच्याला काही नाही, पण तुम्ही 10 जण आहेत ना, 9 जण बाजूला व्हा. दरवर्षीचे बाजूला व्हा तुम्ही जुने, तुमच्यात नवीन कोण आलेला आहे? म्हणले हे कालच आलाय नवीन आमच्या. त्याच्यावर संशय म्हणले मालकाचा. घ्या म्हणले. बाजूला घेतला महाराज. तिथंच रानामध्ये आंब्याला उलटा टांगला. फट पोलिस फटके दिले. बोल म्हणले कोण आहेस? म्हणले तू चोरी केली का नाही? म्हणला ते तर सांगतो तुम्हाला, पण माझ्या नशिबाची कहाणी मी सांगतो. म्हणले मी कोण आहे? म्हणले काय महाराज? त्याने एक कविताच रचली. काय कविता रचली? शेती करवतो लांगा लुंगा, मच्छी पकडतो झांगा झुंगा, आणि साधू हुआ तो उलटा टांगा. जेथे जावे तेथे कपाळ.
आपल्या जीवनातलं धन, आपल्या जीवनातला मान, आपल्या जीवनातलं अन्न, आपल्या जीवनातलं सगळं असणारं जय विजय पराजय प्रारब्धाच्या अधीने, प्रारब्धाच्या म्हणून जीव परतंत्र आहे, जीव स्वतंत्र नाही. आणि संत हे स्वतंत्र आहेत कारण त्यांचं सोयीच्छा प्रारब्ध आहे. कारण त्यांना जेव्हा जन्म घ्यायचा तेव्हा घेतात, जसं राहायचं तसं राहतात. श्रीमंत कुळामध्ये घेतात, सुचीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो भिजा येते. त्यांना गरीब कुळात जन्म घ्यायचा तर गरीब कुळात. अहो तुकोबराय गरीब नव्हते, ते गर्भ श्रीमंत होते म्हणून त्यांना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. पण देव भेटण्यासाठी ही उपाधी नको म्हणून महाराजाने ही संसाराची उपाधी काढून टाकली. दिवळ निघलं नाही त्यांचं, दिवळ काढून घेतलं त्यांचं. बरे झाले देवा. आणि जर दिवाळा निघला असतं तर बरे झाले म्हणले नसते. विठाला विठाला. आणि म्हणून संत स्वतंत्र असतात. श्रीमंत एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत असून देवाची भक्ती करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी तर प्रपंच केला नाही पण देवाची भक्ती करतात. तुकोबराय श्रीमंतही होते आणि गरिबी भोगली तरी देखील देवाची भक्ती सोडली नाही. संत स्वतंत्र असतात. आणि म्हणून संताला स्वतंत्र प्रारब्ध आहे. जेव्हा जन्म घ्यायचा तेव्हा घेतात, जसं करायचं तसं करतात आणि आल्या पावलांनी निघून जातात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. कशा करता आले असतात होते? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगिया, ब्रह्ममूर्ती संत जगिया. संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले जगजीवा. म्हणून संत महाराज, संत भेटीचा महिमा आहे, संत दर्शनाचा महिमा आहे, संत संगतीचा महिमा आहे, संत कृपेचा महिमा आहे, संत स्पर्शाचा, संत आलिंगनाचा महिमा आहे, संत उपकाराचाही महिमा आहे. महाराज संत भेटीचा काय महिमा आहे? संत भेटती आजी मज, तेने झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मही वाढल्या. महाराज जेव्हा संत भेटतात ना तेव्हा असणारा त्या ठिकाणी संत भेटीचा महिमा आहे. संत दर्शनाचा काय महिमा आहे? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, हा संत दर्शनाचा महिमा आहे. संत दर्शन, संत भेट. महाराज पहिली गोष्ट संत संगतीचे
संगतीचा महिमा आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही ते संत संगतीचा महिमा आहे. संत भेटीचा महिमा, संत दर्शनाचा महिमा, संत संगतीचा महिमा, संत कृपेचा महिमा. काय महाराज संत कृपेचा महिमा? होती तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत ऐसा महिमा आगाध. हा महिमा आगाध आहे. संतांची कृपा झाल्यानंतर मठ बुद्धीचा प्राणी रे कृपादान केली संती काय संत कृपेचा महिमा आहे? मठ्ठ बुद्धीचा प्राणी असणारा जे काही रेडा आहे महाराज, हा रेडा अत्यंत मठ्ठ बुद्धीचा आहे. म्हशीचा प्राणनाथ त्याला काय म्हणतात इकडं? रेडा. कोणी काय म्हणतं त्याला? हाल्या. कोणी काय म्हणतं? हा, वगारू. बर, हा वगारू. कोणी त्याला वगारू म्हणतं, कोणी हाल्या म्हणतं, कोणी त्याला रेड्या म्हणतं. महाराज हे अत्यंत मठ्ठ बुद्धीचं आहे. म्हशीला प्यायला सोडल्यानंतर पहिलं मालकाला हुंगण्या मारते. मालकाने त्याचं तोंड काढल्यानंतर दुसरी म्हैस असली तिच्या कासात तोंड घालताय, ती लात मारते. मग म्हणताय रॉंग नंबर, ही आपली आई दिसत नाही. तिसऱ्या म्हशीच्या कासात तोंड घातलंय, तीही लात मारते. चौथी, पाचवी, 10 म्हशीनं लात मारली. जिच्या कासेमध्ये तोंड घातल्यानंतर जी लात मारणार नाही, मग म्हणताय हीच दिसते आपली आई. इतकं मठ्ठ बुद्धीचं आहे महाराज. गाईचं वासरू तुम्ही 100 गाई असू द्या, आणि गाईचं वासरू खुंट्याचं तिकडचं सोडू द्या, 99 गाई सोडून आपली आई पलीकडच्या कडीला 100व्या ठिकाणी आपली आई 99 गाई सोडून देत आहे, आणि आईच्याच काशीला जाऊन बिलकतंय. त्याचं नाव गाईचं वासरू. रेडा मठ्ठ बुद्धीचा आहे महाराज. रस्त्याने जर रेडा चालला, पाठीमागून ट्रक जरी आला, तो ट्रकवाला हार्न वाजून वाजून परेशान होतो. पण हे काही आरटीओ काही त्याला रस्ता देत नाही. हा, रस्त्याने चालत असतात. शेवटी तो खाली उतरतो. मोठा असणारा त्या ठिकाणी लाकडाचा दणका घेतो, आणि हा दणका त्याच्या पाठीवर 2-3 असे मारतो. नंतर तो रेडा पाठीमागे बघतो, मग म्हणतो काहीतरी चाललंय वाटतंय भारतामध्ये. एवढा मठ्ठ बुद्धीचा. पण संतांची कृपा झाल्यानंतर त्याच्या मुखातून ऋग्वेद नावाचा वेद बोलला. हे कृपेचा महिमा आहे. संत आलिंगनाचा महिमा आहे का नाही? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि संत त्या ठिकाणी असणारा शेवटचा जो महिमा आहे ना, संत उपकाराचा महिमा आहे. महाराज संत उपकाराचा महिमा काहीतरी सांगा ना. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, महाराज संत उपकाराचा महिमा काय सांगाव? सांगण्याच्या पलीकडचा आहे. काय सांगाव? अभंगाच्या पहिल्या कलेमध्ये सांगितलं. काय सांगू आता संताचे उपकार, 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 काय सांगू आता संताचे उपकार.
नाही ते त्या ठिकाणी हा जो इथं काय शब्द आलेला आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं अनिश्चित कारण आलेला आहे. कधी कधी काय शब्द प्रश्नार्थ घेत असतो. मुलांनो 4 आणि 4 किती? 8 आणि 8 16 16 वा, म्हणजे शाळेत गेले म्हणजे तुम्ही हुशार झाले. कधी कधी मुलांना 4 आणि 4 सांगितल्यानंतर ते म्हणत असतात 9, है का नाही? मग हा प्रश्न पडतो की शाळेत जाऊन काय केलं. असा जे काही जिथं शब्द येतो ना ते काय केलं हा प्रश्नार्थक आहे. कधी कधी काय शब्द खेदवाचक येत असतो. अरे अरे काय त्या माणसाचं झालं, काय श्रीमंती होती पण आज काय दशा झाली. खेदवाचक हा शब्द काय आहे. कधी कधी दुःखवाचक त्या ठिकाणी काय शब्द येतो. अरे अरे काय हाल झालेत त्या माणसाचे, दुःखवाचक आहे. कधी कधी काय शब्द राग राग येत असतो. महाराज संतांनी हा काय शब्द कधी कधी राग राग त्या ठिकाणी केलेला आहे. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात काय माय गेली होती काय माय गेली होती इथं जो शब्द आहे हा राग राग आहे. कधी कधी काय शब्द हा प्रश्नार्थ घेतो. तुका म्हणे कारे सकुमार झाला असे काय यजाबदेशी यमदूता 15 दिवसातून एकादश येते आणि ती तर तू एकादश धरीत नसेल तर एवढा सकुमार झाला का. यमाला काय जाब देशील. हा जो इथं शब्द आलेला आहे संत वाङ्मयामध्ये हा प्रश्नार्थक त्या ठिकाणी. कधी कधी खेदवाचक येतो. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आणि खेदवाचक शब्द आहे. कधी 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 दुःखवाचक येतो शब्द महाराज असे संत वाङ्मयामध्ये. पण या अभंगामध्ये जो काय शब्द आलेला आहे ना अनिश्चित वाचक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा सांगता येत नाही तेव्हा काय शब्दाचं योजना केलेली असते. हो मुलांना तुम्ही समुद्र पाहिला का? पाहिला आहे का नाही? किती मोठा आहे. लय मोठा म्हणजे काही त्याला मोजमाप काही तुमच्या गावातल्या विहिरी एवढा, आपल्या गावातल्या पाझर तलाव एवढा, त्याच्यापेक्षा जास्त. पैठणच्या धरणा एवढा, कोल्हापूरच्या किती मोठा. आबो एवढा मोठा. काय सांगाव एवढा मोठा. म्हणजे सांगता येत नाही एवढा मोठा आहे का नाही. म्हणजे त्या ठिकाणी समुद्र किती मोठा तर समुद्र एवढाच मोठा. आकाश किती मोठं आहे, आकाश एवढंच मोठं आहे. राम रावणाचं युद्ध झालं कसं, राम रावणा एवढंच झालं. ज्या गोष्टीला सांगण्याकरता शब्द उरत नाही तिथं काय शब्द येतो. काय सांगावं एवढा मोठा. माऊलींच्या सोहळ्यात जाता मुलांना तुम्ही, वा किती लोक असतात. लय मोठे तरी जागा पुरत नाही. वा तिथला आनंद कसा असतो. लय मस्त तरी लय भारी, लय भारी तरी लय. मुलं भारी येत राव महाराजांच्या. छान छान. मुला करता एकदा टाळी वाजा. त्या तिथला जो आनंद आहे वारीच्या सोहळ्यातला सांगता येत नाही. काय सांगाव तिथला आनंद, एवढा तिथला आनंद आहे महाराज. ज्या गोष्टी सांगता येत नाही तिथं काय शब्द वापरले. तसं संतांचे उपकार या जगामध्ये किती आहेत असं साधकाने विचारल्यानंतर महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. जगामध्ये उपकार करण्याकरता अनेक पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये 7 पदार्थ देवानी निर्माण केलेले आहेत. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावश्य चंद्रमा येते परोपकारायन देवे युगेन निर्मितः. देवाने प्रत्येक युगामध्ये हे परोपकारासाठीच निर्माण केलेले आहे. रवी म्हणजे सूर्य परोपकारासाठी, परोपकारासाठी उगवतो महाराष्ट्र आणि परोपकारासाठीच मावळतो. असं कधी झालंय का आज सूर्य उगवलाच नाही. का बरं म्हणजे कारण त्याच्या मेहुणीचं लग्न होतं ते गेला तिकडं म्हणजे उगवलाच नाही. असं झालं का हो कधी नाही. कारण तो उगवणारच. उगवणं आणि मावळणं का फेडीत पाप ताप. नदी परोपकारासाठी महाराज, सूर्य परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. काय परोपकार करते ती ज्ञानोबा यांची ओवी आहे. का फेडीत पाप ताप पोकिता तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ब्रह्मगिरीवरून निघणे आणि समुद्राला जाणं
हे तिचं कर्तव्य असताना जाता जाता पाप्याचं पाप फेडिते, ताप्याचं ताप घालते आणि तुम्हा आम्हाला पाणी देते. नदीच्या काठावरचे जे काही गावं आहेत ना ती समृद्ध करते, नदीच्या काठावरच्या वृक्षांचं पोषण करते. हे तिच्या जीवनातला परोपकार आहे. रवी चंद्र घना वृक्ष मेघ परोपकारी आहेत. समुद्रातलं खारं पाणी वसून घेतात आणि वर्षाच्या द्वारे पावसाच्या द्वारे आपल्याला गोड पाणी देतात. म्हणून मेघाचे आपल्यावरती उपकार आहेत, नदीचे उपकार आहेत, सूर्याचे उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, गायीचे उपकार आहेत. महाराज गाय वाळला चारा खाते आणि पवित्र गोड दूध देते. ज्ञानोबारायने गायीच्या दुधाचं वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचेची पदरा आड, परी ते विरुनी गोचिड अशुद्ध काय नेकती. गाय ही परोपकारी आहे. ती जरी वासराच्या निमित्ताने दूध देते पण घरच्या सगळ्या करता ती दूध देत असते. परोपकारी जीवन आहे गायीचं. वृक्ष परोपकारी आहे. वृक्ष स्वतः उन्हामध्ये असतो पण बसणाऱ्याला तो सावली देतो. वृक्ष परोपकारी आहे. एवढंच नव्हे तर वृक्षाचा परोपकार सांगत असताना महाराज वृक्षाची फुलं परोपकार, पान परोपकार, वृक्षाचं त्या ठिकाणी फांद्या, खोड, लाकूड परोपकारासाठी सगळे येते. एवढंच नाही तर वृक्ष ज्याने लावलाय त्यालाही सावली देतो आणि जो त्या वृक्षाला झाडाला तोडण्याकरता आलाय त्यालाही वृक्ष सावलीच देतो. नाही सुंदर ज्ञानोबा यांच्या ओव्या आता 12व्या अध्यायामध्ये. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने लावलाय त्यालाही सावली आणि जो त्याला तोडायला आलेला आहे तोडता तोडता सावलीला बसला, झाड त्याला म्हणते का माझ्या सावलीतून उठ? नाही. वृक्ष परोपकारी, नदी परोपकारी आहे, पाणी परोपकारी आहे. पाण्याचं जीवन असं आहे, गायीनं पेलं तरी त्या ठिकाणी तृप्ती, वाघाने पेलं तरी तृप्ती. अशा पद्धतीनं संतांचं जीवन आहे महाराज. जे संतांना त्रास देतात त्यांच्यावरही संत उपकार करतात. हे संतांचं परोपकारी जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. चंदन उपकारी आहे चंदन, कारण चंदनाच्या अंगामध्ये गुण आहे. तसं संतांच्या अंगामध्ये गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या अंगामध्ये काय गुण आहे की चंदन स्वतः सुगंधित आहे आणि चंदन सभोवतालच्या झाडांना, बोरी बाबळींना चंदन सुगंधित करते, है का नाही? चंदनाने बोरी या की येल्या. चंदन शेजारच्या जे काही बोरी सारख्या झाडांनाही सुगंधित करते. एक सांगा मला, माऊलीनं इथं बोरीचं झाड का बरं घेतलं? वेळ होतोय पण मी सूक्ष्म चिंतन तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकणारी मंडळी आहेत आपले. गुंगडे हातगाव म्हणजे ऐकणारी मंडळी आहेत. बोरीचं झाड का घेतलं तर बोरीच्या झाडाला 2 काटे आहेत महाराज. एक काटा वाकडा आहे आणि एक काटा उभा आहे. बोरीच्या झाडाजवळून आपण जात असताना जो वाकडा काटा असतो ना तो आपल्या शर्टाला म्हणा कपड्याला अडकतो आणि तो म्हणत असतो या ना हो चहा घेऊन जा. तो आपल्याला तिकडे ओढितो. पण दुसरा जो सरळ काटा असतो ना तो म्हणतो निघ, इकडे कुठे निघला, तो आपल्या पोटात घुसत असतो. तसे काही माणसं वाकडे असतात, वरून गोड बोलतात, आतून मात्र त्यांच्या हृदयामध्ये हलहल नावाचं विष भरलेलं असतं. याला खळ म्हणतात ज्ञानोबा. की खळ म्हणजे दिसायला चांगला असतो, असायला चांगला असतो, गंधही असतं, माळही असते, पण त्याच्या हृदयामध्ये वाकडेपणा असतो. त्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी असणारा दुसऱ्याविषयी दुष्टपणा भरलेला असतो. त्याचं नाव खळ आहे. अशा खळ वृत्तीचे लोक आहे. सुभाषितकार म्हणतात मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय येतो हलहल. अशा बोरीच्या झाडाच्या वृत्तीचे जरी माणसं असले आणि ते संताजवळ गेले तर संत त्यांच्यावर उपकार करून त्यांचा दुष्टपणा नष्ट करतात, त्यांना सुष्ट करतात. काय ज्ञानोबा यांची प्रतिज्ञा आहे पसायदानामध्ये, जे खळाची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा यांनी पसायदान आपल्या निवृत्तीनाथ दादांकडे मागून घेत असताना ज्ञानेश्वर महाराजांना सज्जन माणसाची आठवण नाही झाली, पहिली दुर्जन माणसाची, खळ माणसाची आठवण झाली. आणि माऊलीनं पसायदानामध्ये हे मागून घेतलं आपल्या गुरु महाराजाला, गुरु महाराज खळ जे आहेत ना, खळ नष्ट हो असं म्हटलं नाही तर खळाची वृत्ती नष्ट हो असं म्हटले. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सांगा ना ज्ञानोबा यांनी आळंदीकरांचं काय वाकडं केलं होतं?
सांगा ना माऊलीनं हिशोबा खेचरचा असे काय त्या ठिकाणी बांध धोरे फोडले होते? हिशोबा खेचरचा काय बाग मोरडा होता हो माऊलीनं, सांगा बरं. अहो माऊलींच्या आई वडिलांना तर देहांत प्रायश्चित्त दिलंच या असणाऱ्या मंडळीनं, पण ज्ञानेश्वर महाराजांना एवढं बहिष्कृत केलं की आळंदीतून काढून दिलं. माऊली सिद्ध बेटामध्ये राहिले. पण मधुकरी मागायला आल्यानंतर त्या टायमाला आळंदीचे घराचे दार बंद केले त्यांनी. नुसते घराचे दार बंद केले नाही, आळंदी बंद केली, सिद्धेश्वराचं मंदिर त्यांच्याकरता बंद केलं, इंद्रायणी बंद केली. इंद्रायणीला स्नान करायचं नाही, तुम्ही संन्याशाची मुलं येतं. काय का असन त्या टायमाला ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्याकरता येतात. काही काही तुमच्यासारख्या माता माऊल्या भाविक मनाच्या, माऊली तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आमचं हृदय कालवलं जातं. पण आमचा जो म्हातारा आहे ना, तो अत्यंत दुष्ट आहे. दरवाज्यातच काठी येऊन बसलेला आहे. पुढच्या दरवाज्याने तुम्हाला येऊ देणार नाही, मागच्या दरवाज्याने या. आम्ही स्वयंपाक करत असतो, भांडे घासत असतो, मागच्या दरवाज्याने या. माऊलीनं मागच्या दरवाज्याने जायचंय. त्यांनी भाकरी वाढायची, काही वाढायची, शिळी पाती भाकरी घेऊन त्या ठिकाणी ज्ञानोबराया सिद्ध बेटाकडे. मुक्ताईची आठवण व्हायची. 12 वाजले, 1 वाजत आलाय. माझ्या मुक्ताईला चिमुकली असणारी माझी 8 वर्षाची मुक्ताई, तिला भूक लागली असेल, माझी मुक्ताई वाट पाहत असेल. माऊली सिद्ध बेटाकडे उचलत्या पांडाने त्या ठिकाणी मुक्ताईच्या आठवणीनं जात असताना हिशोबा खेचर नावाचा खळ येतो समोरून. मोठ्या माळी गळ्यामध्ये मोठा गंध लावलेला आहे. संन्याशाचे पोरं आळंदी पाठवली तुम्ही, अरे तुला सांगितलं होतं ना आळंदीत यायचं नाही. एकदम माऊलींच्या असणाऱ्या गळ्याला धरतो, खाली माऊलींना ढकलून देतो. माऊली खाली पडतात. माऊलींची ती झोळी घेतो, झोळीमध्ये जे काही शिळीपाती भाकरी आहे ती खाली टाकून देतो. माऊली ती झोळीतल्या पुन्हा भाकरी भरतात. हिशोबा पुढे जातो, तो पाहतो परत माऊलीनं त्या झोळीतल्या भाकरी भरलेल्या आहेत. परत पाठीमागे येतो महाराज, पुन्हा झोळीतल्या भाकरी खाली टाकतो आणि बुटा सगट त्या अन्नावरती पाय देतो, मातीच मिसळतो आणि सांगतो खा आता कसे खातात. पण ज्ञानेश्वर महाराज तेच कुटके उचलून, त्याच भाकरी उचलून इंद्रायणीला नेऊन त्या ठिकाणी धुतात, परत झोळीत टाकतात. मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना कावर वेळ झाला? काही नाही, हिशोबाने जरा अडवलं होतं मला. महाराज अशाही टायमाला ज्ञानेश्वर महाराजांना थोडं विषण्ण वृत्ती होते, खिन्न वाटते. आपला जर जगाला एवढा जर विटाळच होत असेल, आपल्या आई वडिलांनी काय पाप केलेलं आहे? आपला जर जगाला विटाळ होत असेल तर राहायचंच कशाला? माऊलीत ताटी लावून बसतात, प्राण ब्रह्मांडामध्ये नेतात. आता जगाला दिसूच नाही ना, मग कशा करता दिसायचंय? जगाला जर आपला त्रास होत असेल तर. छोटीशी मुक्ताई झोळी अडकलेली आजन वृक्षाच्या झाडाला. मुक्ता निवृत्तीनाथाला विचारते, दादा माऊली दिसत नाही रे. अरे माऊलीनं मधुकरी आणली, पण माऊली कुठे? माऊली दिसत नाही. काका माऊली दिसत नाही. असं इकडे तिकडे हाका मारते, माऊली माऊली. माऊलींचा चेहरा पाहिलेला होता. माऊलीला हिशोबाने त्रास दिला होता, ढकलून दिलं होतं, झोळी खाली टाकली होती आणि संन्यासाचे पोरं म्हणून हिनवले होते. मुक्ताबाईच्या लक्षात आलंय माऊलीला थोडं वाईट वाटलं असेल ना, आणि म्हणून मुक्ताबाई जाऊन पाहते तर त्या पर्णकुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दरवाजा लावलाय आणि आपला योगी असल्यामुळे प्राण ब्रह्मांडामध्ये घातलाय. आणि त्या ठिकाणी माऊलीनं आपला अवतार कार्य संपवण्याचा विचार करू लागलेले. तर मुक्ताबाईनं त्या असणाऱ्या झोपडीच्या त्या खिडकीतून पाहिलं, ताटी माऊलीनं दरवाजा पुढे गेली मुक्ताबाई आणि सांगितलं, माऊली असं त्या ठिकाणी जगाचा राग धरू नका. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा.
वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते, माऊली तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही योगी आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात. योगी जो असतो ना तो मनाचा पावन असतो. योग्यांच्या मनामध्ये कधी त्या ठिकाणी असणारा राग येऊ नये. योग्यांचं मन कधी दुःखी होऊ नये. योगी संपन्न मनाचा असला पाहिजे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. जो जनाचे अपराध सहन करतो ना त्याचं नाव योगी आहे. तुम्ही योगी आहेत ना. योग कुळामध्ये तुम्ही जन्म घेतलाय ना, नाथ परंपरेमध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे ना, मग जगाचा राग मानू नका. अहो जीभ दाताने चावली कोणी बत्तीशी ताडली. जर त्या ठिकाणी आपलेच दात आपलीच जीभ असते, आपल्या दाताखाली जीभ आल्यानंतर कोणी काय बत्तीशी पाडून टाकते का? आपलाच हात आपल्याला लागला म्हणून काय हातच काढून टाकायचं का? आपलं लेकराने आपल्या मांडीवरती शिशू केली म्हणजे काय लेकरालाच त्या ठिकाणी फेकून द्यायचे काय? माऊली हे जग आपलंय आणि आपण जगाचे. या जगाचा उद्धार करण्याकरता तर आपला अवतार झालेला आहे. आणि आपण साधू आहे ना, साधूला राग आला नाही पाहिजे, साधूला काम असला नाही पाहिजे, आणि साधू क्रोधाच्या आधीन गेला नाही पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं मुक्ताबाईनं 14 अभंगामध्ये त्याला ताटीचे अभंग म्हणतात. ताटीच्या अभंगामध्ये खडतर मुक्ताबाईनं उपदेश केला ज्ञानोबरायांना. त्याला म्हणू नये साधू जगू विटंबना. माऊली नुसतं भगवू नको, माऊली नुसते नावाचे योगी नको, पावन योगी व्हा. म्हणून ज्ञानोबरायांसारखा निर्मळ योगी नाही महाराज, ते दुर्मिळ आहे. योगी आणि निर्मळ आहे का नाही, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ हे तो दुर्लभ जी दातारा. चांगदेव महाराज योगी होते पण निर्मळ नव्हते. आणि म्हणून त्या चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांची मुक्ताबाईंचं शिष्यत्व पत्कारलं, नंतर ते निर्मळ झाले. श्रीमंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू हे तो दुर्लभ जी दातारा. श्रीमंत असून दयाळू असणं दुर्लभ आहे महाराज. सुंदर आणि पतिवर्ता, सावधान आणि श्रोता, पुराणिका आणि ज्ञाता हे तो दुर्लभ जी दातारा. ह्या गोष्टी दुर्लभ आहेत. सुंदर असून पतिवर्ता असणं दुर्लभ आहे. सावधान श्रोता दुर्लभ आहे. तर बरेच श्रोते आता नित्य कीर्तनामध्ये गोष्टीच ऐकतात, परंतु सिद्धांत काय चालला याचा त्यांना पत्ताच नसतो. सावधान श्रोता असला पाहिजे. दृष्टांत सांगितलं पण कोणत्या सिद्धांत करता हे श्रोता दुर्लभ आहे. आणि पुराण सांगणारा आणि वागणारा दुर्लभ आहे. नाहीतर पुराणाची वांगी पुराणात राहतात. पुराणिक बाबा पुराण सांगतात. जेवायला प्रत्येक घरामध्ये एका बाईनं जेवायला बोलवलं आणि त्या ठिकाणी सगळ्या भाज्या केल्या, वांग्याची पण भाजी केली. ते बाईनं वांग्याची भाजी त्यांना वाढली नाही, आपल्या मालकाला वाढली. पण सगळ्या भाज्यामध्ये वांग्याचीच भाजी सुंदर झाली होती. बाईचा वांग्याची भाजी करायला हातखंड होता. वांग्याच्या भाजीचा जास्त सुगंध यायला महाराजांनी सांगितलं, बाई वांग्याची भाजी का नाही वाढली? बाबा परवाच अध्यायामध्ये आलं होतं ना, चातुर्मासात वांगे खाऊ नये म्हणून तुम्ही सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला वाढली नाही. पण आमच्या मालकाला वांग्याची भाजी शिवाय जमत नाही म्हणून केली त्यांच्याकरता. वांग्याची भाजीच एवढी भारी झाली होती, महाराजांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. म्हणजे बाई वांग खाऊ नये पण रसा रसा खायला काही हरकत नाही. तर ते तुम्ही असं करा, त्या पातेल्याला त्या ठिकाणी असणारा तो चमचा आहे ना तो आडवा लावा आणि ते रसा रसा टाका. बाई म्हणजे टाका त्याला काही हरकत नाही. बाईनं ते पातेलं वरती धरलं, चमचा लावला, रसा रसा टाकू लागले. पण एक वांगलं बिलिंदर गडगडत परत यायचं. ती बाई चमच्याने पुन्हा पुन्हा त्याला पाठीमागं ढकलायची. ते बिलिंदरच वांगे, असे बिलिंदर काही वांगे असतात, ते परत यायचं, परत बाईवर ढकलायची, परत यायचं, परत बाईवर ढकलायचं. महाराजांनी सांगितलं, बाई त्या वांग्याची जर इच्छाच असेल ताटात यायची तर चांगल्या कार्याला तुम्ही का आडू येता? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेच. आणि त्याची इच्छाच असेल माझ्या ताटात यायची तर येऊ दे की. मग त्या ठिकाणी ते एक वांग आलं, ते वांग आलं तर दुसरं त्याच्याबरोबर. बाई दुसऱ्याची यायची इच्छा आहे. असं करता करता आता एरीबर वांगे खाली, तिरी खाली, आता सगळे जाऊ दे, अख्खं पातीलं संपवलं वांग्याच. पुराणिक आणि ज्ञाता, सांगणारा आणि वागणारा कलियुगामध्ये दुर्लभ आहे महाराज. ह्या गोष्टी दुर्लभ आहे. तसं ज्ञानोबरायासारखा योगी, निर्मळ योगी दुर्लभ आहे. मुक्ताबाईनं उपदेश करतात, माऊली आपण योगी आहेत, आपण वैष्णव आहेत, आपण साधू आहेत. साधूने आणि संन्यासाने राग येऊ द्यायचा नाही, काम उत्पन्न होऊ द्यायचा नाही.
नाहीतर घर बांधले डोंगरी आणि विषय हुंडे दारोदारी. त्याला म्हणू नये साधू, त्याला साधू म्हणता येत नाही. डोंगरात जाऊन राहिलं पण विषयाचं ध्यान करायला लागला. नाम जपत आहे वैकरी चित्त दावे विषयावरी, कैसे होतचे स्मरण स्मरणा माझे विस्मरण. अशा पद्धतीचा बोध केल्यावर ज्ञानोबरायांच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, मुक्ता, माझी छोटीशी असणारी 7च वर्षाची मुक्ता पण किती हुशार आहे. मुक्ता, मला जगाचा राग नाही आला. थोडं विषण्ण वाटलं होतं, पण माझी मुक्ता किती ज्ञानी आहे, किती हुशार आहे. कारण मुक्ताबाई म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. आणि निवृत्तीनाथ दादा म्हणजे शंकराचे अवतार आहेत. आणि सोपान काका ब्रह्मदेव आहेत. हे चारही भावंड, 4 देवाचा अवतार या भूतलावर तुमच्या आमच्या उद्धारासाठीच अवतीर्ण झाले होते. बाहेर आले आणि सांगितलं, मुक्ता, आजपासून आहे ना, मी कधीच जगाचा राग करणार नाही. हिशोबा खेचरच काय, अख्ख्या आळंदीनं, अख्ख्या पैठणनं, अख्ख्या महाराष्ट्राने जरी त्रास दिला तरी मी या महाराष्ट्राकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देईल. या महाराष्ट्रासारखा अमृत अनुभव सारखा ग्रंथ देईल. चांगदेव महाराजा करता चांगदेव 65 देईल आणि तुमच्या आमच्या संसारिक माणसा करता हरिपाठ देला. विठ्ठल विठ्ठल. जगाने संतांना त्रास दिला, पण संतांनी त्यांच्या बदल्यामध्ये आपल्याला अनमोल अशा पद्धतीचे असणारे ग्रंथ दिले. नाथ महाराजांना भावकीनं त्रास दिला. नाथ महाराजाला काय काय म्हणले, पण नाथ महाराजांनी भागवतासारखा ग्रंथ दिला महाराज. त्यामुळे अपकार करणाऱ्यावरही उपकार करणारी संतांची जात आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून म्हटलेलं आहे, काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज काहीतरी सांगा ना. उत्तरार्धात सांगितलं, मज निरंतर काय उपकार केला असेल तर जाग केला आपल्याला. महाराज, जाग करणं कशाचा उपकार आहे हो? तर त्या ठिकाणी एखाद्या घरामध्ये ढेकणं जर जास्त झाले तर ते झोप येऊ देत नाही. आता राहिले नाही पहिल्यासारखे ढेकणं. मग असं म्हणावं लागल, काय सांगू आता ढेकणाचे उपकार. मज रात्रभर जागविती, दास झोप येऊ देत नाही. अहो, ती जागृती नाही महाराज. तर अज्ञानरूपी झोपेतून आपल्याला ज्ञानरूपी जागृती संतांनी दिलेली, हे जाग करणं अत्यंत महत्वाचं आहे. मायबाप जन्म देतात हे त्यांचे उपकार आहेत, पण आपल्याला जागृती देत नाहीत. देवाने इंद्रिय देह दिलाय, पण देवाने बोधाची जागृती दिली नाही. अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाच्या धारा, भोगीत होता प्रबोधा अनादी जो. अविद्येच्या निधीमध्ये त्या ट्रेनी झोपला होता आणि विश्वाचं त्याला स्वप्न पडलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं साधू संतांनी बोध दिला आणि अविद्यारूपी झोपेतून जाग केलं आणि ज्ञानरूपी जागृती दिली. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट नाचत प्रेम चंदे. एका जनार्दनी पावलो पंढरी पेट, बाबा अंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पाठ. गुरु रूपी वचनाची पहाट फुटली आणि त्या ठिकाणी असणारी अंकार रूपी रात्र, अज्ञान रूपी रात्र निघून गेलेली ही संतांनी जागृती दिली. संत आपल्याला जाग करतात. संतांनी जनाला जागवलं, मनाला जागवलं. संतांनी देवाला जागवलं, संतांनी संतांना जागितलं. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा.
भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या जनाला जागवलं, मनालाही उपदेश केला, मनालाही जागवलं संतांनी संतालाही जागितलं, उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. संतांमध्ये एवढी शक्ती आहे, संतांनी देवाला जागवलं, देवा कौरव झोपता कुठा पांडुरंगा प्रभात समयो पाचला, समयो पाचला वैष्णवांचा मेळा करुणा पाविला, वैष्णवांचा मेळा करुणा देवाला जागवण्याची शक्ती साधू संतांमध्ये. म्हणून मग निरंतर जागविती शिकविती जागविती संभाळिती दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्यांच्या उपकारातून देण्याकरता काय द्यावे त्यासी व्हावे उत्तर आहे. ठेवी तो हा पायी जीव थोडा. एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करून मोठ्या प्रेमाने भजन करा. वेळ संपलेला आहे. भजन पटलं कीर्तन सुटलं नाही तर तांबडं फुटलं म्हणून समजायचं. एकदा वरती हात घ्या, माता माऊल्या मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबार कुमारी टाळ्या. 1 2 3 4 या सगळ्या बालवारकऱ्या करता एकदा टाळी वाजवा, कारण यांच्याशिवाय शोभाच नाही. हे खरं माऊलींचं रूप आहे. याच्यातले कोणी कीर्तनकार होतील, वादक होतील, गुणवान होतील महाराज. बघा ना कसे दिसतात. संस्थेतले मुलं जागे आहेत, आपल्यातले तर वगैरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. आता एवढा फरक पडतो संस्काराचा. संस्कार आहेत, यांच्यावर संस्कार झाले. मृदंग वादक होतील, कोणी गायक होतील, कीर्तनकार, विद्वान, संत, महंत, मठाधिपती. नाहीच काही झाले तर निदान व्यसनी होत नाही, संस्कारिक राहतात. आई वडिलांची सेवा करतात, चांगला संसार करतात, दुसऱ्याला मार्गदर्शन करतात. एक माणूस 100 माणसाला सुधारवतो. वारकरी शिक्षण संस्थेची आज काळाची खूप मोठी गरज आहे. आपलं गाव भाग्यवान आहे, आपल्या गावात 2-2 वारकरी शिक्षण संस्था आहेत. भागवत महाराजांची तर आहेत, विष्णू महाराजांची. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्या. म्हणून संप्रदाय जगवला महाराज. ह्या मंडळीमुळं संप्रदाय जगवलेला. ह्या मंडळीमुळे सध्या समाज सुव्यवस्थित आहे, नाहीतर खूप मोठा अवघड झालेला आहे. लेकरं व्यसनी झालेले तर लग्नामध्ये, प्रचारामध्ये, त्या ठिकाणी असणाऱ्या नेते लोकांनी
लग्न कार्यामध्ये लोकांना मुलांना बर्बाद केलेलं आहे व्यसन करून. हे तर नवीनच फॅट निघला वाढदिवसाचा. अंधारात कुठं गाड्या उभा करते, तिथंच केक ठेवते, तिथंच काहीतरी करते, तर दारू पिऊन वाढदिवस करतात महाराज. काही बंधन राहिलेलं नाही. काळ खूप मोठा अवघड आहे. या लेकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच विशेष आहे त्या ठिकाणी. म्हणून काय द्यावे त्याशिवाय उत्तर आहे. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काहीच नाही. ठेवितो हा पायी जीव थोडा. संत सहज बोलले तरी उपदेश होत असतो. सहज बोलणे हितोपदेश करून साया. सहज बोलून उपदेश झाला नाही तर मग करून साया शिकविती. आपल्याला सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, पण वेळ झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी असणारा घेणार नाही. गंगाजी मावळ म्हैस पाण्याकरता गेला होता. तुकाराम महाराज भजन करीत होते, विक्षेप केला. वाकड्या शिंगाची म्हैस आली का म्हणे इकडं माझी. महाराज म्हणले माझी. अरे बाबा मी भजन करीत होतो, डोळे झाकलेले होते, तू हालून मला जागा केलं. नाही नाही म्हणले, भंडारा डोंगरावर गवत जास्त आहे ना, मग हिरवा चारा दे, कोणी भांबवे पशु. हिरव्या चाराला पाहिल्यावरच पशु येत असतात, म्हणून म्हैस आली का. महाराजांनी एवढाच उपदेश केला, जा. अरे म्हैस पायाशी करशी सायास. म्हैस पाण्याकरता एवढा सायास केला, देव पाण्याकरता केला असता तर देव मिळाला असता. नाही 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 नाही, देवाचं काय करायचं, आपल्या म्हशीचं सांगा तेवढं. तेवढं दुधाची म्हैस म्हणे, तेवढं म्हशीचं सांगा. महाराज म्हणले म्हशीचं तर सांगतो तुला, जा म्हणे, तुझ्या गोठ्यात म्हैशी येईल म्हणले, जाय, पण जरा देवाचं काळजी कर. महाराज साधूचा बोध सहज उपदेश झाला. घरी गेला तर म्हैस बांधलेली होती. बायका मुलाला विचारलं, ते म्हणे नाही, आम्ही नाही बांधली. अरे 5 दिवसापासून म्हैस सापडत नव्हती. तुकोबारायने म्हैस त्या गोठ्यात आणून दिली. आणि खरोखरच जर म्हैस सापडून दिली म्हणजे देव सापडून देते. गेला, शरणागती केली. महाराजाची शरणागती केल्यानंतर महाराजांनी सांगितलं, आता तुला देव सापडून इथं थांब. महाराजापाशी थांबला आणि गंगाजी मावळ संत झाला. विषयासक्त माणूस, प्रपंचात लुप्त झालेला माणूस संत होतो. आणि तुकोबाराया अभंग म्हणतात, पण तो गाथा लिहून घेतो त्या पानावरती. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा लेखक गंगाजी मावळ आहे. सहज बोलणे करोनी सायास शिकविते. संत जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. कशा पद्धतीनं, तर जशी गाय वासरावर प्रेम करते. तुका म्हणे म्हणजे सर्वगुण संपन्न आहे. आम्ही नवले महाराजांच्या इथं असताना आम्ही नवीन होतो, पण ते आम्हाला शिक्षकच होते. ते पण आम्हाला सांभाळायचे, शिकवायचे. म्हणून संत सांभाळतात, जागवतात, शिकवतात. अशा पद्धतीने असणार.
गाय नाही त्याच पद्धतीचं त्यांचं तयार त्या टायमालाही मृदंगही वाजायचे कीर्तनही सुंदर करायचे आणि प्रेमही तेवढं आहे महाराज. आणि म्हणून महाराजांनी फोन केल्याबरोबर यावं लागलं कारण मोठे गुरु बंधू येत. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गाय जरी डोंगरात चरत असली तरी तिचं चित्त वासरामध्ये असत. तस संत डोंगरी राहतो आणि चिंता जगाची करतो. संत डोंगरात राहतात, समर्थ डोंगरात राहत होते पण जगाची चिंता करत होते. लहानपणीच समर्थ लपून बसले. काय लागला? अरे नारायणा काय करतो इथं? आई जगाची चिंता करतो. संत जगाची काळजी करत असतात. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. ज्ञानेश्वर